दुसरा प्रश्न अध्यक्षमध्ये आपण पीक विम्याचा सांगितलं की आपण 31 मार्च पर्यंत आपण देतोय, कारण 2000 कोटी रुपये जे 110% वर जे आहे ते पीक विमा कंपन्यांना वाटप आहे, ते आपल्याला द्यावे लागणार आहे आणि हे 4-6 महिन्यापासून लोकांचे पेंडिंग आहेत, तरी ते तातडीने या 31 मार्चच्या पूर्वी रिलीज झाले पाहिजे हे बघावं। आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसनमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आता माझ्याच मतदारसंघात 2024च्या ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्याचा GR निघाला, परंतु ते पैसे अजूनही रिलीज झालेले नाहीत आणि म्हणून आपले जे शेतकऱ्यांचे पैसे रिलीज व्हायचे राहिलेले आहेत ते तातडीने रिलीज करून जिथं जिथं मदत थांबलेली आहे ते तातडीने देण्याची आपण कारवाई करावी। विम्याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलाय तो तर मी 31 मार्च पर्यंत करतोच आहे। आणि दुसरा काय विषय होता तुमचा? अतिवृष्टी ते मदत आणि पुनर्वसन विभागाकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये तो विषय असल्यामुळे मी आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मंत्री आहेत सन्माननीय मंत्री महोदय त्यांना तो पाठपुरावा करून त्यांना तो निर्णय लवकरात लवकर घ्यायला सांगतो।